नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी नंदिनी बोरकर. याआधी आपण एका छंदाच्या अनेक कविता आणि त्यांच्या सुरुवातीच्या 2-2 ओळी अशा पाहिल्या होत्या. तोच तो छंद आणि त्याविषयीची आस्था मनात असल्यामुळे पुन्हा 3 कविता समोर आल्या. आता मनात एक प्रश्न पडतो की सर्वप्रथम जर गीत लिहायचे असेल तर ज्यांना ती गरज असते की आपल्याला गीत लिहून घ्यायचे, मग चित्रपटासाठी असेल किंवा अल्बमसाठी असेल किंवा अन्य कुठल्याही नृत्यनाटिकेसाठी असेल, त्यावेळेस कवीला पाचारण केले जाते. त्याला विचारतात की तुमच्याकडे या विषयावर काही लिहिलेले आहे का, किंवा मग तुम्ही लिहू शकाल का. बऱ्याचदा लिखाण केलेलंही असतं आणि ते वापरलं जातं. आता काही गाणी चित्रपटातली प्रसंगानुरूप ही लिहिली जातात आणि आपण परिणाम पाहतो की किती ती उत्तम पद्धतीने लिहिली गेली आहेत. चित्रपटात विविध पद्धतीने गाणी येतात. बऱ्याचदा कथा पुढे नेत असताना एक गाणं आणि त्या गाण्यात सलग ती कथा पुढे जाते, किंवा मनाच्या आतमधले विचार किंवा काही विचार प्रकट आपण बोलण्यातून न करता पटकन काव्यातून जे करतो तशा पद्धतीची एखादी गोष्ट, किंवा काहीतरी घडतंय कुठेतरी आणि एकीकडे गाणं वेगळंच, दुसरीकडे प्रसंग वेगळाच, अशा काही गोष्टी म्हणजे विविध पद्धतीने गाणी येतात, मौजमजेसाठी येतात. आणि विशेषतः आपण संगीत नाटकात किंवा अन्य नाटकांमध्ये संगीतिका म्हणजे बोल गाणी, विविध प्रकारच्या कविता पाहतोच. आता मनात असं आलं की काही 2-3 गाणी गेल्या वेळच्याच छंदातली सापडलेली आहेत, तर त्यांचं पूर्ण वाचन का करू नये, आनंद घ्यावा, रसास्वाद ज्याला आपण म्हणतो, का करू नये. तसं एक हे गाणं आहे, ते आपण पूर्ण पाहूया, रसास्वाद घेऊया. पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे, प्रतिबिंब हे कुणाचे, लावण्य हे निराळे, भिवई चढे कशाने, रागे जशी अशी का, तू कोण मोहिनी की आहेस चंद्रलेखा, का मानवी दिठीने कांती तुझी विटाळे, असं 30 फूल जरी तू तुझ मी खुडून घेते, वेणीत माळते गे आनंद गीत गाते, आहेस स्त्री परंतु हेवा मनी उफाळे. अशा प्रकारे हे एक छानसं गाणं, जे आधी गाणं व्हायच्या आधी कविता आणि कवितेच्या आधी विचारांमध्ये उमटलं म्हणू शकतो, प्रकटलं म्हणू शकतो, स्फुरलं म्हणू शकतो, अशा पद्धतीने आलं. पण स्फुरलं म्हणण्यापेक्षा ते जे गीत आहे ती आवश्यकता म्हणून जर आलं असेल की नाही, हे आपल्याला या प्रसंगासाठी लिहायचं आहे. आणि मला बरेचदा असं वाटतं की कुठलाही कवी आपले विचार, आपली कविता ज्या पद्धतीने वाचतो किंवा ऐकवतो किंवा पोचवतो, तो एक संवाद असतो आणि बऱ्याचदा तो एका व्यक्तीशी किंवा समुदायाशी किंवा परिस्थितीशी सुद्धा बोलतो किंवा परिस्थितीवर भाष्य करतो. आता पुढील अशीच एक कविता पाहू, जी आपण गीतरूपात ऐकलेली आहे. आता मध्ये पद्याच्या आधी गद्य येते, ते एक थोडेसे विचार ऐकूया. मी आज फूल झाले, जणू कालच्या कळीला लावण्य रूप आले. आता एक गंमत आहे,
ह्याचं कडवं जे आहे ते आपल्या छंदाप्रमाणे जाते. आणि दुसरी ओळ, सोन्याहुनी सतेज ही भासते सकाळ, ला 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 ला, किरणातुनी रविहा फेकीत इंद्रजाल, मी बावरी खुळी ग या सावलीस भ्याले, आली कशी कळेना ओठास आज लाली, स्पर्शून जाय वारा शब्दास जाग आली, फुलवून पाकळ्या मी ओल्या दवात न्हाले, मी पाहते मला का डोळे भरून आज, लागेल दृष्ट माझी पदरी लपेल लाज, मी आज यौवनाचा शृंगार साजल्याले. पूर्वीची गाणी किंवा कविता पूर्वीच्या त्या इतक्या सौम्य पद्धतीने सांकेतिक पद्धतीने मांडल्या जात असत, त्याच्यात भडकपणा असायचा नाही अजिबातच. सौम्य पद्धतीने खूपच, म्हणजे जिथे आपल्याला असं दाखवायचं असेल की रोजची काही कामं आपण करतोय, किंवा जी नायिका आहे ती समजा नदी किनारी काहीतरी आंघोळच करते किंवा अजून काही आहे, सौम्य पद्धतीने दाखवलं जायचं. सांकेतिक पद्धतीने ती काही साबणाची जाहिरात आहे त्या पद्धतीने अजिबातच ते दाखवलं जात नसे. कारण त्या स्त्रीच्या नायिकेच्या विचारांचं प्रकटन हे महत्त्वाचं होतं. तिला त्यावेळेस काय वाटतंय, कदाचित ती स्वयंपाक करतानाही हे गाणं गायलीही असते. ते न्हावून जाणं मग वेगळं असलं असतं नाही का, आनंदाने न्हावून जाणं. पण इथे त्यांना काहीतरी असं दाखवायचं होतं की जुनं संपून नवीन येतं. आपल्याला कसं होतं की आपण आंघोळ केल्यावर आपल्याला वाटतं की ताजेपणा वाटतो, काहीतरी वातावरणातील बदल. जेव्हा केव्हा आपल्याला, मी उदास वाटतं असं नाही म्हणणार, पण वाटतं की चांगलं वाटलं पाहिजे अजून आहे त्याहून. आपल्या मनात विचार येतो की ठीक आहे, आता थंडीचे दिवस आहेत तर ऊन पाण्याची आंघोळ करूया का, उष्णतेचे दिवस असतील तर आपल्याला सहन होत असेल तर गार पाण्याची आंघोळ करूया का, नदीवर जाऊया का, पोहायला जाऊया का, किंवा नुसतेच पाय जे आहेत ते आपण पाण्यात सोडून बसूया का, असे काही विचार वेगवेगळे आपल्या मनात येतात. त्यात त्यांनी हे एक असं दाखवलं आहे, पण खूपच सौम्य पद्धतीने दाखवलं आहे चित्रपटात. जर आपण ते गाणं पाहिलं, पुढं अजून एक आपण पूर्ण कविता पाहू. मी कविता अशासाठी म्हणते की कवितेचं गाणं झाल्यानंतर ती कविता राहत नाही असं मला नाही वाटत. आणि ती कविता राहते, कारण गात असताना आपण अर्थाकडे लक्ष देतच नाही असं नाही, देतो आपण लक्ष नाही का, पण ती भावना तीव्रतेने पोचवण्यासाठी आपण सुरांचा वापर करतो, भावाचा वापर करतो. आणि काही वेळेस तो कमी असेल तर आपल्याला सांगितलं जातं की अजून हवा आहे. काहींचा खूपच स्वाभाविकपणे येतो भाव, कारण असं असेल कदाचित की कवी मनाची जी व्यक्ती आहे ती सरळच वाचता वाचता अर्थ लक्षात घेऊन वाचणार. आणि गातानाही मग कदाचित बऱ्याचदा माझ्या लक्षात असं आलं आहे की बरेचसे आहेत असे मूळ गायकाहूनही त्यांचे भाव असे सुंदर येतात. त्याचं कारण हे असू शकतं की एखादा गायक जो आहे तो कवी असेलच असं नाही, आणि कवी नसेल तर तो भावनांना समजून गाणारच नाही असंही नाही. पाहूया ही पुढची कविता. लाजून हासणे अन हासून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे पाहणे, डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा, मिटताच पापण्या अन का चंद्रही दिसावा, हे प्रश्न जीव घेणे हरती जिथे शहाणे, हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे, तिरपा कटाक्ष भोळा आम्ही इथे दिवाणे, तिरपा कटाक्ष भोळा आम्ही इथे दिवाणे, जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा, देशातुनी फुलांच्या आणि सुगंध वारा, रात्रीस चांदण्यांचे सुचते सुरेल गाणे. आणि अलीकडे मला ही काव्यातून दिसणारी गंमत इतकी अधिक प्रमाणात जाणवायला लागलेली आहे की वाटतं की आपण गायला लागलो किंवा गाणं शिकलो त्यानंतर कविता मांडणं सोडूनच दिलं का, की नाही सोडून दिलं, सोडून दिलं गेलं नाही पाहिजे. आणि त्या दृष्टीने
असं वाटते की यापूर्वी देखील आपण ज्या कविता पाहिल्या होत्या, ज्या पूर्ण नाही पाहिलेल्या, त्या पूर्ण आपण का वाचू नयेत आणि अवश्य वाचल्या जातील. हे जे काही आहे हे असंच काव्य वाचन करणं आणि काव्य ऐकत असताना गाण्याकडे उगाचच मनाने न जाणं, नुसतंच काव्य वाचन. आणि मुख्य म्हणजे ज्याप्रमाणे आपण कुणाशीही बोलत असताना आपल्याला ह्या ज्या मालिका असतात त्यात आपल्याला नाही वाटत मी तुला सांगितलं होतं ना मी तुला सांगितलं होतं ना मी सांगितलं होतं ना तुला, असं ऐकल्यावर जरा कृत्रिम नाही का वाटत. मी असं नाही म्हणत की कुठलीही ओळ पुन्हा पुन्हा 4दा 5दा 6 वेळा म्हटलीच जाऊ नये, परंतु ज्याप्रमाणे सहसा आपलं लक्ष असेल ज्याच्याशी आपण ज्याच्याशी बोलतोय व्यवस्थित समोरून लक्ष असेल तर आपण ऐकतो की नाही, त्याचप्रमाणे आज माझ्या लक्षात हे आलं की नीट नेटक्या पद्धतीने स्पष्टपणे बोलून भाव पोचवले गेलेली कविता, ज्यातून भाव पोचवले गेलेले आहेत अशी कविता, ती मग प्रत्येक ओळ मला सांगायचे आहे तुला की, मला सांगायचे आहे तुला की, मला सांगायचे आहे तुला की, तू अशी गे दूर का. आता हे मी एक सॅम्पल वाक्य बनवलं. मी असं नाही म्हणत हे चुकीचं आहे, त्यामुळे नाट्य येतं, पण याचा अर्थ एकदाच ओळ सांगितली गेली आहे तर ती मनात जातच नाही असं नाही. सांगायचा हेतू असा आहे की काही वेळेस आपल्याकडे वेळ कमी असतो की नाही, त्यावेळी आपण मुद्देसूद बोलतो. तसं मला वाटतं की शब्द आणि ज्या पद्धतीने लिहिलं गेलं आहे ते इतकं उत्तम आणि छान आहे की समजा सलग काहीतरी एक कविता आपण भराभरा जरी वाचली तर काही ते वाईटच वाटतंय असं नाही, की ते भाव पोचतच नाहीत असंही नाही. त्यामुळे हाही एक प्रयत्न आहे. त्यामुळे कधी कधी असं होतं की काही मंडळी एकदाच वाचलेली कविता नीट ऐकतातच, त्यांना कळतं काय आहे. काही मंडळी जाऊन पुन्हा ऐकतील आणि हे तसं बघितलं तर तसं पाहिलं तर हा व्हिडिओ आहे, त्यामुळे पुन्हा ऐकण्याची संधी तर आपल्याला आहे. तर अशाच प्रकारचं एक काव्य वाचन संपूर्ण किंवा एखादा मीटर आणि त्यातली बरीचशी गाणी, त्यातल्या पहिल्या 2-2 ओळी किंवा पूर्ण कविता, अशा प्रकारे घेऊन मी पुन्हा येईन. आणि एक म्हणजे प्रत्येक कवितेत आपण जे सांगतो अमक्या कवीची कविता असं सांगणं आवश्यक आहे, नाही असं नाही, पण इथे कुठेही तुलना करण्याचं एक हे नाही आहे. आपल्याला फक्त एकसारखे छंद पाहायचे होते, त्यामुळे हे असं काव्य वाचन. आणि बऱ्याचदा आपण बऱ्याच गोष्टी, बरेच श्लोक, स्तोत्र क्रेडिट्स न देता रोजच्या रोज म्हणतो की तिथे दरवेळेस आपण आता मी ही आरती गायलो तर ही तुकारामांची आहे असं शेवटी त्याच्यात म्हणून कदाचित आपले पूर्वीचे जे कवी रचनाकार होते, स्तोत्रकार होते किंवा अजून ज्यांनी मोठी मोठी पुस्तकं लिहिली त्यांनी त्याच्यातच लिहून टाकले की हा असं असं म्हणतो, म्हणे गोरा कुंभार म्हणा, तुका म्हणे ऐसे आहे, बाप रखुमादेवीवरू आहे, अजून जनी म्हणे, एकनाथांचं नाव येतं. आणि त्यामुळे काय होतं की वेगळं कवीला आठवावं लागत नाही. पण ते समर्थ मंडळी होती, त्यांना पूर्ण जे सांगायचे ते सांगत असताना तिथे छोटंसं आपलं नाव टाकता येत असे, नाही का. तर तेही एक चांगलाच ती एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे तसं केलं जावं. असो, तर पुन्हा आपण भेटू आणि छान हसत राहूया. आणि हे छंद अभ्यासत असताना आपल्याला काही सोपं सुचतंय का तेही पाहू. माझ्या घरात आहे एक छान छान गादी, असं जरी एखादी कुणी म्हणत असेल, छोटीशी पोरगी, छोटीशी मुलगी, की मला आता काहीतरी आपण म्हणतो ना, तू जाऊन तिथे ग पाहून ये जराशी, असं
रचायचं. जसं खूपसुरत चित्रपटात काफियामध्ये बोलतात म्हणून ते नाही का सतत कवितेतच बोलत असतात, असं हळूहळू होऊ शकतं. सुरुवातीला गंमत वाटते, नंतर सुचत जातं चांगलं. आणि दुसरं म्हणजे शब्दकोश वाचणं, चांगल्या चांगल्या इतरांच्या कथा वाचणं, अजून काव्यसंग्रह वाचणं, आणि काव्यसंग्रहात काही कळलं नाही तर आपल्याहून जास्त ज्यांना माहिती आहे त्यांना विचारणं, हे सगळं केलं गेलं पाहिजे. अच्छा, नंदिनी बोरकरकडून थम्सअप आणि उत्तम आठवडा पुढचा जाऊ ही इच्छा. काव्यरचना करत राहा.